मागील भागात आपण पाहिलं त्या एकाच घासात इतकं मीठ होतं की सकाळपासून खाल्लेलं सगळं ढवळून वर येतंय की काय असं त्याला वाटायला लागलं. दीक्षा त्याच्याकडे पाहून मिश्किल हसत होती. त्याच्या कपाळावर घाम जमा व्हायला लागला होता. शेवटी आलोच म्हणून तो तिथून बाथरूममध्ये सटकला आणि सगळे पाठीमागे हसायला लागले. दीक्षानं तो गेला त्या दिशेला पाहत एक तिरकस स्माईल केली. काय होणार होतं यांच्या आयुष्यात पुढे? दीक्षाला मिळणार होती का तिच्या प्रश्नांची उत्तरं, की हा डाव दक्ष जिंकणार होता? हे तर येणारा काळच सांगणार होता. आता पुढे. रिसेप्शनवरून सगळेजण घरी निघून आले. आल्या आल्या दक्ष फ्रेश व्हायला निघून गेला. रसमलाईचा खारटपणा अजूनही त्याच्या तोंडात जाणवत होता. तो तोंड वाकडं करतच बाहेर आला. त्याचा चेहरा पाहून दीक्षा हसायला लागली. काय झालं बायको एवढं हसायला? रिसेप्शनची एवढी खुशी? दक्षने तिरकसपणे विचारलं. मिस्टर डी याला रिसेप्शनची खुशी नाही तर तुझ्या फजितीची खुशी म्हणतात. हाय हाय, काय चेहरा झाला होता तुझा. आठवलं तरी मनाला समाधान मिळतंय माझ्या, दीक्षा खिदळत म्हणाली. नक्की कशाचं समाधान मिळतंय बायको? माझी फजिती झाली त्याचं की नितीननं टच केलं त्याचं? दक्ष तिरकस हसत म्हणाला. नितीनचं नाव ऐकून दीक्षाचा चेहरा खाडकन उतरला. तिला नितीननं केलेला स्पर्श आठवला आणि अंगावर शिसारी आली. दक्ष, तुला खूप मजा येते ना माझ्या कॅरेक्टरवर बोट उचलायला, पण कसं आहे ना, मला माझ्या मर्यादा व्यवस्थित माहिती आहेत. कदाचित त्याचमुळं मी आजपर्यंत स्वतःला सांभाळून आहे. राहिला प्रश्न नितीनच्या वागण्याचा, तर त्याच्याकडून काय वेगळी अपेक्षा ठेवणार? शेवटी तो तुझाच भाऊ आहे. तो चांगला कसा असू शकतो ना? अजून काही बोलायचे की मी झोपू? सकाळी मला काम आहे, दीक्षा बेडवर आडवी होत म्हणाली. तिच्या चेहऱ्यावर वेदना जाणवत होती. दक्ष काही न बोलता लॅपटॉप उघडून कामाला बसला. डोक्यात दीक्षाचं बोलणं घुमत होतं. नितीन दीक्षाच्या पाठीवरून हात फिरवत असताना दीक्षाच्या चेहऱ्यावर उमटणारी वेदना त्यानं स्वतः पाहिली होती. तिला ते बिलकुल आवडलं नाही हे तिच्या चेहऱ्यावरून साफ दिसत होतं. दक्ष लॅपटॉपच्या आड दीक्षाचा चेहरा निहाळत होता. आताही तिच्या चेहऱ्यावर वेदना जाणवत होती. काय करू मी या मुलीचं? किती स्ट्रॉंग आहे ही. कितीही बोला, काहीही टॉन्ट मारा तरी बधत नाही. साला तो नितीन माझ्या बायकोला हात लावतो. अवकातीपेक्षा जास्त विचार केला ना याने तर जगणं मुश्किल करेन मी याचं. परवापासून दीक्षा ऑफिसला यायला लागल्यावर तर हे प्रकार जास्तच वाढतील. काय सालं नशीब आहे, काम सोडून बायकोवर लक्ष ठेवायला लागतंय. त्या नितीनला हे काम सांगून मी चूक तर केली नाही ना? असो, जे घडायचं ते घडून गेलंय. यापुढे विचार करायला पाहिजे. दक्ष स्वतःशी विचार करत होता. त्याने मनातले विचार झटकून कामावर फोकस करायचा प्रयत्न केला, पण त्याचं लक्ष लागेना. शेवटी कंटाळून तो लॅपटॉप बंद करून उठला आणि झोपायला जायला निघाला. तेवढ्यात त्याचं लक्ष दीक्षाकडे गेलं. ती कोपऱ्यात झोपल्यानं जवळजवळ पडायला आली होती. दक्षच्या लक्षात आलं तसा तो ऑलमोस्ट धावतच तिच्याजवळ गेला. ओय मूर्ख मुली, चल सरक आत, पडली असतीस आत्ता. त्यानं दीक्षाला पकडून आत ढकललं. तो त्याच्या बाजूला जायला निघाला तेवढ्यात परत दीक्षा लोळली आणि बेडच्या कडेला आली. तसा दक्षने कपाळावर हात मारला. ए अगं ए, हौस आहे का तुला कंबरडं मोडून घ्यायची? चल नीट झोप तिकडे आत सरकून. त्यानं परत तिला आत ढकललं आणि बेडच्या कडेला उशा लावल्या. डी आय हेट यू. तू स्वप्नात पण मला ओरडतोस, दीक्षा झोपेत बडबडली. तिला वाटलं दक्ष स्वप्नात येऊन तिला ओरडतोय. तिला असं बडबडताना पाहून तर दक्ष अजूनच वैतागला. काय पोरगी आहे, लहान पोरांच्याही वर्तान आहे. हिच्यापेक्षा कुंभकर्ण बरा, दक्ष तिचं ब्लँकेट सारखं करत म्हणाला. त्याची नजर तिच्या चेहऱ्यावर गेली. तिचा शांत चेहरा खूप सोज्वळ भासत होता. तिच्या दाट काळ्याभोर पापण्या, डाळिंबी कोरी ओठ आणि जरासे गोबरे गाल तिच्या सौंदर्यात अजूनच भर घालत होते. दक्ष काही क्षण भान हरपून तिच्याकडे पाहत राहिला. ती परत कुशीवर वळली तसा तो भानावर आला आणि जायला वळाला. दीक्षा परत झोपेत पुटपुटत होती. दिवी, आय मिस यू, प्लीज कम बॅक, आय एम फीलिंग लोनली. दक्षने तिच्या चेहऱ्याजवळ कान नेत ऐकण्याचा प्रयत्न केला पण काहीच कळेना. जरा जोरात बोलायचं ना. कसं कळणार कोणाच्या नावाचा उद्धार करतीये? एक मिनिट, ती मिस यू म्हणाली. त्या नितीनला मिस करतीये का? व्हॉट बास्टर्ड.
आणि हिची हिंमत कशी झाली झोपेतही माझ्यासमोर त्याचं नाव घ्यायची. दक्षमधला टेबल जागा झाला आणि त्यानं गदागदा दीक्षाला हलवलं. दीक्षा उठ, दीक्षा. त्याच्या आवाजानं तिनं वैतागून डोळे उघडले. काय आहे? काय दीक्षा दीक्षाचा जप लावलायस तू? सुखानं झोपूही देत नाहीस. तुला नसेल झोपायचं तर बाहेर जाऊन तारे मोजत बस. मला झोपायचंय, माझे पाय दुखतायत. दीक्षा चिडून म्हणाली. माझे पण पाय दुखतायत, चेपून दे. दक्ष म्हणाला. हट, मी नाही देणार हा पाय बी चेपून. जा तिकडे. दीक्षा परत बेडवर आडवी झाली. ठीक आहे, तू नाही ना चेपणार माझे पाय, मग मी तुझे चेपतो. दक्ष उपहासानं म्हणाला. खरंच ही बेस्ट आयडिया आहे. चेप चेप, तेवढंच तुला पुण्य मिळेल. एवी तेवी तुझ्या आयुष्यात पापांची संख्या जरा जास्तच आहे. पूर्ण नाही तर थोडंसं बॅलन्स तरी होईल. दीक्षा नाक मुरडत म्हणाली. तू मूर्ख आहेस का गं? लाज नावाचा प्रकारच नाही आहे तुझ्याकडं. दक्ष वैतागला. वाण नाही पण गुण तर लागणारच ना. मग बरं मी झोपते, तू सुरू कर पाय चेपायला. दीक्षा. हो चेपतो ना. तुमचे पाय राणी महाराणी. अजून काही सेवा करू का? दक्ष उपासानं म्हणाला. नाही नको, आजसाठी एवढंच बस आहे. उद्या लिस्ट काढून ठेवते हा पतिदेव. दीक्षा डोळे मिचकावत म्हणाली आणि सरळ डोळे बंद करून झोपी गेली. काय मूर्ख मुलगी आहे ही. मी एवढं ओरडतोय तरी निर्लज्जासारखी उत्तरं देते. मी काय हिच्या नादी लागतोय? झोपायला हवं. दक्ष स्वतःला कोसत त्याच्या जागेवर जाऊन झोपला. दीक्षा सकाळी उठून आवरून खाली निघून गेली. बाकी सगळे नातेवाईक गेले असले तरी नितीनची आई, नितीन, आत्या हे सगळे घरीच होते. दीक्षाचं नितीनच्या हाताकडे लक्ष गेलं. त्याच्या हाताला प्लास्टर केलं होतं. याच्या हाताला काय झालं? काल रात्री तर ठीक होता. दीक्षा स्वतःशी विचार करत म्हणाली. तसं तिला काल रात्रीचं दक्षचं बोलणं आठवलं. हे सगळं दक्षने तर केलं नसेल ना? असू शकतं. तो दुष्ट माणूस काहीही करू शकतो. पण दक्ष तर त्याचा भाऊ आहे. असं असताना दीक्षा. हा आत्या. दीक्षा भानावर येत म्हणाली. काय झालं बाळ? लक्ष कुठे आहे तुझं? आत्या. काही नाही, सहजच. बोला ना, काय म्हणत होतात? दीक्षानं विचारलं. अगं दक्षचं आवरलं का बघून ये, नाश्ता थंड होतोय. आत्या. हो बघते. दीक्षा रूममध्ये यायला निघाली. ती रूममध्ये पाऊल टाकणार इतक्यात तिला आतून गाणं गुणगुणल्याचा आवाज आला. ती हळूच आत डोकावली. दक्ष फक्त ट्रॅक पॅन्टवर उभा राहून मस्तपैकी गुणगुणत केस पुसत होता. मध्ये मध्ये स्वतःकडे निरखून बघत होता. शा. दक्ष, उद्यापासून स्ट्रिक्ट डाएट आणि वर्कआउट सुरू करावा लागणार आहे. या लग्न आणि रिसेप्शनच्या नादात पार वाट लागली आहे. दक्ष स्वतःकडे पाहत म्हणाला आणि त्याचं लक्ष मागे गेलं. दीक्षा त्याच्याकडे नाक मुरडून पाहत होती. आता काय? दक्षने विचारलं. तुला वेळ असेल तर कपडे घाल आणि खाली ये नाश्ता करायला. आत्या वाट पाहतायत. दीक्षा दारातूनच मागे वळत होती. ओय बायको, आता दारापर्यंत आलीच आहेस तर आत येऊन वॉर्डरोबमधून टी शर्ट काढून दे. दक्षने ऑर्डर सोडली. का? तुझे हात मोडलेत का? घे स्वतःचा स्वतः. दीक्षा म्हणाली. उफ, किती तो राग. हो, आत्ता कळलं एवढी नाटकं का सुरू आहेत ते. एवढा हॉट अँड हँडसम नवरा समोर आहे, त्यामुळं आत आलीस तर तुझी नियत बिघडेल ही भीती वाटतीये का तुला जान? दक्ष खट्याळपणे म्हणाला. एवढे वाईट दिवस नाही आलेत माझ्यावर की तुला पाहून नियत बदलेल माझी. आणि तू काय जगातला एकमेव पुरुष नाही आहेस ज्यानं सिक्स पॅक बनवलेत. जास्त उडू नकोस. मला पाहायचे असतील तर मी त्या ऋतिक रोशनचे पाहीन. तो तुझ्यापेक्षा कैक पटीनं हॉट आहे. हो. दीक्षा वॉर्डरोबमधून त्याचा टी शर्ट काढत म्हणाली. हो, इन्सल्ट करतीयस माझा? विसरू नकोस डार्लिंग, तुझा नवरा मी आहे, ऋतिक रोशन नाही हा. दक्षने तिला हात धरून जवळ ओढलं आणि तिच्या नजरेत आरपार पाहू लागला. तुला अक्कल नाही आहे का रे? काय सारखं हात पकडून जवळ ओढत असतोस? दीक्षा वैतागली. मग काय करू जाने मन? बायको स्वतःहून तर काही जवळ येत नाही, मग या बिचाऱ्या नवऱ्यानं काय करायचं? दक्षने डोळे मिचकावले. दक्ष प्लीज, मला जाऊ देत. दीक्षा त्याच्या हातात टी शर्ट कोंबत म्हणाली. मी परमिशन दिली तर? मी नोकर नाही आहे तुझी दक्ष. माझ्याशी नीट वागत जा. असा ओढून ओढून हात तोडशील माझा एक दिवस. दीक्षा. असा कसा तुटू देईन मी तुझा हात? मी त्याचाच हात तोडतो ज्याला त्याची गरज असते. दक्ष तिरकस हसत तिच्याजवळ सरकत म्हणाला.
बोलता बोलता त्याची हातावरील पकड सैल झाली. तो चान्स पाहून दीक्षानं त्याला पटकन दूर ढकललं आणि पळत बाहेर निघून गेली. दीक्षा, 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 तुला नमवण्यासाठी मला वेगळा मार्ग अवलंबावा लागणार आहे असं दिसतंय, दक्ष स्वतःशीच म्हणाला आणि त्यानं आवरायला घेतलं. सगळेजण खाली नाश्त्याला बसले होते. नाश्ता करता करता आत्यांनी विषय काढला. दक्ष, मला वाटलं तुम्ही दोघांनी निदान 2-4 दिवस तरी कुठेतरी बाहेर जाऊन यावं. आत्या, आत्या, आत्ता नाही जमणार, काम आहे, दक्ष म्हणाला. आत्या, मलाही उद्यापासून जॉईन व्हावं लागेल, माझी सुट्टी संपत आली आहे, दीक्षाही म्हणाली. तुम्ही का कामावर जाल? या घरातल्या सुनेला कामाची काय गरज आहे? अनुराधाबाई आश्चर्यानं म्हणाल्या. त्यांना याची कल्पनाच नव्हती. आई, ती घरात बसून तरी काय करणार आहे? ऑफिसमध्ये आली तर मला मदतच होईल ना तिची. प्लीज तिला ऑफिसला येऊ देत, सध्या खरंच खूप काम आहे, दक्ष दीक्षाची बाजू घेत म्हणाला. याला काय झालं मध्येच? आज का माझा पुळका येतोय? कदाचित ऑफिसमध्ये मला त्रास द्यायचा प्लॅन असेल. दीक्षा स्पून तोंडात धरत विचार करू लागली. ते काही असो, काम तर होतच राहील. तुम्ही दोघं 2-4 दिवस बाहेर फिरायला जाताय, हे फायनल, आत्या म्हणाल्या. आत्तू, अगं दीक्षाला जर्मनीला जायचंय हनीमूनला. आता 2 दिवसात जर्मनी फिरून कसं होईल? दक्ष मुद्दाम हनीमूनवर जोर देत म्हणाला. तसा दीक्षानं त्याच्यावर तिरपा कटाक्ष टाकला. गोवा तरी फिरून होईल ना, ते काही नाही. तुम्ही जाताय म्हणजे जाताय. वहिनी बरोबर बोलतीये ना मी? आत्या काही त्यांचा पॉईंट सोडायला तयार नव्हत्या. हो वंस, बरोबर आहे तुमचं. आधीच घाईघाईत लग्न झालंय आणि त्यातही हे कामच करत बसतात घरी. दक्ष, आम्ही दीक्षा ऑफिसला जायला परवानगी देऊ, पण त्यासाठी आधी तुम्हाला फिरायला जावं लागेल, अनुराधाबाई म्हणाल्या. आई, अगं दक्ष, मी कार्तिकसोबत बोलते, ऑफिसचं तो पाहून घेईल 4 दिवस. मग तर ठीक आहे ना, तुम्ही आजच बुकिंग करून टाका. आई, दादा, आपण संध्याकाळी तुमच्या शॉपिंगला जाऊया, मस्त मज्जा करू, दिव्या खुश होत म्हणाली. दीक्षा आणि दक्षनी एकमेकांकडे पाहिलं. ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं, दीक्षा बळच हसत म्हणाली. दक्षनेही तिच्या बोलण्याला दुजोरा दिला. नाश्ता वगैरे आवरून दक्ष ऑफिसला निघून गेला. जाताना नितीनही सोबत घेऊन गेला. तो गेला तसं दीक्षानं सुटकेचा निश्वास सोडला. आता दिवसभर तरी त्याच्यापासून तिची सुटका झाली होती. आवरून ती रूममध्ये आली. आता पुढे काय करायचं याचं चक्र तिच्या डोक्यात फिरत होती. एकतर त्या फोटोविषयी तिला शोधायचं होतं आणि दुसरं म्हणजे त्या रूममध्ये कसं जाता येईल याचा मार्ग. या घडीला तिला सपोर्ट करणारं असं कोणीच नव्हतं, ना फॅमिली मेंबर्स ना तिचे फ्रेंड्स. बेडवर पडत तिनं मोबाईल हातात घेतला आणि फोटो गॅलरीतला एक फोल्डर ओपन केला. समोरचा फोटो पाहून तिचे डोळे भरून आले. कुठेस दिवी तू? तुला माहिती आहे आत्ता या घडीला मला सगळ्यात जास्त तुझी गरज आहे. प्लीज परत ये. काय होऊन बसलं हे? तुझ्याशिवाय या गोष्टी मी कोणाशी शेअर करू? खूप एकटं वाटतंय मला. काश काहीतरी जादू झाली असती आणि आपण एकत्र असतो. दीक्षा तिच्या आणि तिच्या बेस्ट फ्रेंडच्या फोटोकडे पाहत स्वतःशीच बोलत होती. कितीतरी वेळ ती जुने फोटोज पाहत होती. तसाच तिचा डोळा लागला. काही वेळानं दीक्षा दचकून जागी झाली. तसा मोबाईल जवळ घेऊन ती झोपली होती. तिनं जाऊन तोंड धुतलं आणि सहज बाल्कनीतून खाली नजर टाकली. आत्या लॉनवर एकट्याच बसून पुस्तक वाचत होत्या. हीच त्यांच्याशी बोलायची योग्य संधी होती. भराभरा आवरून ती खाली धावत आली. आत्या, झोपला नाहीत? दीक्षा त्यांच्या शेजारी बसत म्हणाली. नाही ग, दुपारी झोपायची सवय नाही मला. तुझी झोप झाली का? आत्या, हो. कळलंच नाही कधी डोळा लागला ते. काय झालं आत्या, तुमचा चेहरा इतका उतरलाय का? दीक्षानं विचारलं. काही नाही ग, बऱ्याच वर्षांनी इकडे आले ना, म्हणून जरा भरून आलं. दादा असताना बऱ्याच वेळा येणं व्हायचं. तो गेला आणि सगळ्या गोष्टी बदलल्या. वहिनीही थोडे महिने सदम्यात होती. दक्षही इथला बिझनेस दिनेशच्या हातात देऊन दिल्लीला निघून गेला. मग इकडे यायला फारसं कारणच उरलं नाही. आत्या इमोशनल झाल्या होत्या. आत्या, तुमची हरकत नसेल तर एक विचारू? दीक्षा, विचार ना. आत्या, त्या दिवशी तुम्ही म्हणालात दक्ष आधी असे नव्हते, मग असं काय झालं म्हणून ते इतके बदलले? सॉरी, तुम्हाला विचारतीये पण. दीक्षा कचरत म्हणाली. सॉरी का बोलतेस? खरं तर हे सगळं जाणून घेणं तुझा अधिकार आहे. पण बाळा, काही गोष्टी इतक्या अचानक घडतात ना की असं काही होईल याचा आपण स्वप्नातही विचार करू शकत नाही.
4 वर्षापूर्वी सगळं काही छान होतं. हसतं-खेळतं कुटुंब होतं माझ्या दादाचं. पण कोणाची नजर लागली काय माहीत. होत्याचं नव्हतं झालं. मला समजतंय, तू दक्षच्या काळजीपोटी हे सगळं विचारतेस. पण मी वंसांना वचन दिलंय. यापुढे त्या विषयावर मी कधीच बोलणार नाही. 4 वर्षापूर्वी जे झालं त्यानंतर दक्षची अवस्था फार वाईट होती. तुटून गेला होता तो. पण त्याही परिस्थितीत त्यानं स्वतःला सावरलं. मानलं पाहिजे त्याला. त्या दिवसापासून तो विषय या घरात बंद झाला. दीक्षा बाळा, दक्षला मी लहानपणापासून ओळखते. त्याला वेळ दे थोडा. एक दिवस तो स्वतःहून तुला सगळं सांगेल. पण तोपर्यंत त्याला जप. दाखवत नसला तरी खूप हळवा आहे तो. आत्या भावूक झाल्या होत्या. दीक्षाला काय बोलावं तेच कळेना. आधीच विचारांचा गुंता झाला होता. तिनं त्या क्षणी शांतच राहणं योग्य समजलं आणि मान डोलावली. वहिनी, अगं तू इकडे आहेस. जा चल, पटकन आवरून ये. आपल्याला शॉपिंगला जायचंय ना. दिव्या उड्या मारत तिकडे आली. तू आवरायला घे, मी आलेच. दीक्षा कसंनुसं हसत म्हणाली. आत्या, तुम्हाला कसं सांगू तुमच्या लाडक्या दक्षने माझ्याशी कसं लग्न केलंय ते. 4 वर्षापूर्वी काय घडलं होतं हे जाणून घेणं माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे. मलाच माहिती आहे मी या घरात कसे दिवस काढतीये. कसंही असलं तरी माझं नितीनवर प्रेम होतं आणि आज त्याच्यासमोर असं वावरताना मला खूप त्रास होतोय. त्याला आणि प्रियाला सोबत पाहिलं की हृदयातून कळ येते. माझ्या मनाची अवस्था मी शब्दात सांगू शकत नाही. आज माझ्यासमोर जो नितीन आहे तो खरा आहे की आधी होता तो खरा, काहीच कळेना झालंय. पण काहीही असलं तरी नितीननं माझं आयुष्य खराब केलं ही गोष्ट मी कधीही विसरणार नाही. दीक्षा मनातल्या मनात म्हणाली. दीक्षा, उशीर होईल बाळ, आवरायला जा, आत्या म्हणाल्या. हो, जाते. दीक्षा भानावर येत म्हणाली. आत्यांचा निरोप घेऊन ती आवरायला निघून गेली. दक्ष दोघांना डायरेक्टली मॉलमध्ये भेटणार होता. दीक्षा आणि दिव्या तयार होऊन निघाल्या खऱ्या. पण दीक्षा शांतच होती. तिचे विचार तिला स्वस्थ बसू देत नव्हते. शेवटी न राहून तिनं दिव्याकडे विषय काढलाच. दिव्या, एक विचारायचं होतं. बोल ना वहिनी. आपल्या फॅमिलीमध्ये अजून कोण कोण होतं? दीक्षानं हिंमत करून तिला विचारलं आणि एवढा वेळ हसणारी दिव्या अचानक शांत झाली. सॉरी दिव्या, मला तुला दुखवायचं नव्हतं. ते आमचं लग्न इतक्या घाईघाईत झालं की मला काही जाणून घ्यायला वेळच मिळाला नाही. आणि याआधी दक्ष कधीच त्याच्या फॅमिलीविषयी बोलला नाही ना, म्हणून मग. दीक्षानं तिची बाजू मांडली. वहिनी, तसं काही नाही गं. याविषयी दादानेच तुला सांगितलं तर बरं पडेल. त्याला आवडणार नाही मी तुझ्याशी बोललेलं, दिव्या हसून म्हणाली. बरं. त्या दिवशी आई कार्तिकला सांगत होत्या कुठल्या तरी रूमविषयी. काही खास आहे का त्या रूममध्ये? दीक्षानं हसत विचारलं. ती अंदाज घेण्याचा प्रयत्न करत होती. हो, खूप खास आहे ती रूम. आम्हा सगळ्यांसाठीच. पण दादासाठी तर खूपच जास्त. तिथं खूप साऱ्या आठवणी आहेत. दिव्या बोलतच होती की तिच्या फोनवर दक्षचा नंबर झळकला आणि विषयाला ब्रेक लागला. पण दीक्षाला मात्र आता खात्री पटली होती की त्या रूममध्ये नक्कीच तिला क्लू मिळणार होता. कसंही करून आता तिला त्या रूमचा ॲक्सेस मिळवावा लागणार होता. दक्ष या दोघींना जॉईन झाला आणि तिघांनी शॉपिंगला सुरुवात केली. दिव्यानं नाही नाही म्हणता म्हणता दीक्षासाठी कार्ड भरून कपडे सिलेक्ट केले होते. वा बायको, मज्जा आहे की तुझी. काही न करता इतकं सगळं मिळतंय तुला. दक्षने तिच्या कानापाशी खुसफुस करत टोमणा मारला. हे सगळं मी का करतेय ते तुला माहिती आहे ना दक्ष. आणि काळजी नको करूस. इतकं कमावते मी की या कपड्यांचं बिल पे करू शकेन. दीक्षानं नाक मुरडत ट्रॉली ढकलत पुढे निघून गेली आणि दक्ष गालातल्या गालात हसला. रात्री बाहेरच डिनर करून तिघे घरी गेले. दुसऱ्या दिवशी दुपारी दक्ष दीक्षा गोव्याला जायला निघणार होते. दोघे मनाविरुद्ध सगळ्यांसाठी तयारी करत होते. आता या गोवा ट्रिपमध्ये काय नवीन समोर येणार होतं ते कोणालाच माहीत नव्हतं. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.